गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये अबोला असल्याची चर्चा आहे। अशातच उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी सणसणीत उत्तर दिलं। डहाणू नगर परिषदेमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप आमने-सामने आहेत, त्यामुळे डहाणूमधील प्रचार सभेत शिंदेंनी केलेल्या टीकेला फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। पाहूयात। रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे। कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका। कोणी हे म्हणालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, आपण लंकेत राहतच नाही। आम्ही अहंकारी जे आहेत त्यांच्याबद्दल वापरलेलं वाक्य आहे आणि ते कुणाबद्दल वापरलं हे सर्वांना माहिती आहे। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीत महायुतीमध्ये अनेक ठिकाणी दोस्तीत कुस्ती सुरू आहे। मात्र आता या राजकीय कुस्तीच्या आखाड्यात महायुतीचे दिग्गज नेते उतरलेत। पालघरच्या डहाणू नगर परिषदेत शिंदेंच्या शिवसेनेला भाजपनं आव्हान दिलंय, त्यामुळे डहाणूमध्ये जात एकनाथ शिंदेंनी त्यांच्या विरोधकांवर सडकून टीका केली। अहंकाराविरोधात आपण एकत्र आलोय, अहंकारामुळे रावणाची लंका जळाल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलं होतं। दरम्यान यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पलटवार केलाय। डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात, एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात, अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकार तर रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे, तेच काम करायचं आहे। कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका। कोणी हे म्हणालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, आपण लंकेत राहतच नाही। आपण तर रामाचे अनुयायी आहोत, रावणाचे आहोत का? बस, आणि तू तर भरतच आहे, रामाचा छोटा भाऊ। आता रामाच्या भावाची लंका असू शकते का? नाही। त्यामुळे अशा गोष्टी इलेक्शन मध्ये बोलाव्या लागतात, त्या मनावर घ्यायच्या नसतात। आपण जय श्रीराम वाले लोक आहोत। प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत, अरे लंका तर हा पेटवणार आहे। येत्या 2 तारखेला नगर परिषदेसाठी मतदान होणार आहे, त्यामुळे दिग्गज नेत्याच्या प्रचार सभा सुरू आहे। या प्रचार सभांमधून मित्रपक्षांवरच टीकेची झोड उठवली जाते, कारण महायुतीमध्ये अनेक ठिकाणी मित्रपक्षच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले। डहाणू नगर परिषदेत एकनाथ शिंदेंच्या राजेंद्र मागचीन समोर भाजपच्या भरत राजपूत यांचं आवाहन आहे। आपले जे पक्ष आपल्या बरोबर आहे युतीमध्ये, त्यांना एवढा डिस्टर्ब झाले साहेब की इथे येऊन रावणचा दमन झालेला आहे। भरत राजपूतला त्याची लंका पेटवून टाका, अधिकार हे हुकुमशाही आहे। तुम्हाला वाटते का हुकुमशाही आहे कुठे? आपण जनतामध्ये साहेब राहतो, कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवला म्हणून त्यांना त्रास आहे। तर कसं आहे, त्यांना एवढा त्रास झाला की त्यांना माहिती आहे पालघर जिल्हा त्यांच्या हातातून निघाली होती आणि हे जिल्हा परिषद नगर परिषद हे सर्व बीजेपीचे येणार आहे आणि सर्वकडे नगराध्यक्ष आणि जिल्हा परिषद अध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीचे बसणार आहे। डहाणूतील जनता येथे परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही। डहाणूला आपला हक्काचा माणूस हवाय, जो डहाणूकर जनतेशी चांगला सुसंवाद साधेल, ज्याच्या नागरिकांची त्यांना प्रेम किंवा आपुलकी असेल। आणि येणाऱ्या 2 तारखेला ही डहाणूतील जनता एका व्यक्तीच्या विरोधात डहाणूच्या उमेदवार, डहाणूकरांचा उमेदवार राजू माच्छी याला शिवसेनेच्या धनुष्यावर जिंकून देईल, हा आम्हाला ठाम विश्वास आहे। एकनाथ शिंदेंनी केलेल्या वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांनी सारवासारव केली आहे। एकनाथ शिंदेंचा रोग भाजपकडे नसल्याचं संजय शिरसाटांनी म्हटलंय। कुणाला उद्देशून एकनाथ शिंदेंनी विधान केलं हे सर्वांना माहिती आहे, त्यामुळे भाजपनं मनावर घेऊ नये असा सल्ला शिरसाटांनी दिलाय। बरोबर आहे ना, आम्ही त्यांना उद्देशून बोललेलोच नाही। आम्ही अहंकारी जे आहेत त्यांच्याबद्दल वापरलेलं वाक्य आहे आणि ते कुणाबद्दल वापरलं हे सर्वांना माहिती आहे, म्हणून भाजपने मनावर घेण्याचं काही कारण नाही। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीमधील मित्रपक्ष एकमेकांना आव्हानं देत आहेत। आतापर्यंत स्थानिक पातळीवरील नेते निवडणुकीत आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं होतं, मात्र डहाणू नगर परिषद निवडणुकीत थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये वार पलटवार पाहायला मिळतोय। हर्षद पाटील, झी 24 तास, डहाणू, पालघर।